भाग्यलक्ष्मी। यावेळी काशीची जलसमाधी झाली नाही, आता देवीचा कोप होणार, गावामध्ये प्रलय होणार, दुष्काळ पडेल आणि याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल। तर असं काही झालं तर तुम्हाला मी देखील वाचवू शकणार नाही। धनाजीरावांच्या घरावर बहिष्कार असताना त्याच्या घरात डॉक्टरने प्रवेश केला म्हणून त्याला देवीने शिक्षा दिली। अरे बाबा, धनाजीरावांच्या कुटुंबाला जो कोणी मदत करेल त्यांचं तेच होईल जे डॉक्टरचं झालं। धनाजीरावांच्या कुटुंबाला संपूर्ण वाळीत टाकलं पाहिजे। या सगळ्यावर उपाय एकच, काशीची जलसमाधी झाली पाहिजे। आणि ती होत नसेल आणि तुम्हाला सगळ्यांना वाचवायचं असेल तर धनाजीरावांच्या घरावर संपूर्ण बहिष्कार टाका। मी जाब विचारायला आले तुम्हाला। काय सांगत होता तुम्ही आता गावकऱ्यांना? आमच्या खानदानावर बहिष्कार टाका, हे काय चाललंय सगळं? त्याशिवाय तुम्ही आमच्याकडे दुसरा पर्यायच ठेवला नाही। बाप्पाजी, तुम्ही हे चांगलं करत नाही आहात। चांगलं आणि वाईट याचा तुम्ही विचार करू नका कामिनी बाई। सुख दुःखाने गाव ठरवेल चांगलं काय आणि वाईट काय। तुम्ही नका त्रास करून घेऊ, निघा आता। अग संजयशी ती चांगलं वागते ना, हे समज वरवरच आहे, समज खोट आहे। नक्कीच तिचा काहीतरी डाव असणार। कामिनी वहिनीचा डाव लक्षात घे। ती संजयशी चांगलं वागते ना, त्याचं कारण एकच आहे, मालमत्ता। ह्या मालमत्तेचा हिस्सा तिच्या हातात आला ना का बघ, तुम्हा दोघांना घराबाहेर काढायला कमी करणार नाही ती। आणि असली नोकरासारखी कामं करतो, मला हे जमणार नाही, मला हे शक्य नाहीये। तरीही तुला ते करावं लागणार आहे। अच्छा, म्हणजे तू हे ठरवलंच की मी नोकरासारखंच राहायचंय? नाही रे बाबा, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? उगवण्यासाठी आधी पेरावं लागतं। म्हणजे तू फक्त खोटं खोटं नाटक करायचं, त्या संजयला खुश ठेवायचं आणि हसत हसत त्या संजयला आणि काशीला आपल्या मार्गातून वेगळं करायचं। ते येतंय माझ्या लक्षात। तेव्हा आता मी सांगते ना तेच करायचं। ही घरातली व्याज दूर होईल ग। त्या सुदेशच्या प्रकरणात काय, त्याचीच तर खरी भीती आहे ना। जंत्रे, तुम्ही तुमच्या मुलाने सूर्या धनाजी मोहिते याने श्रीकांत देव यांचे सुपुत्र सुदेश देव यांचा खून केलाय अशी तक्रार आली आहे माझ्याकडे। दादांत खोट आहे हे सगळं। आणि कोण म्हणतंय? कोणी काहीही म्हणेल आणि आम्ही ऐकून घेऊ? चालते माझ्या घरातून। काय कामिनी बाई, देवाकडे मी रोज प्रार्थना करतो, म्हणतो की या दिवट्याने तुमच्या रोज लपडी करत राहावी आणि मी बंगल्यावर बंगले बांधत जावे। ए तंत्रे, तुझा आवाज बंद कर, नाहीतर चोर तो चोर वर शिरजोर। अरे न्यायालयात न्यायच्या आधी तुझा एन्काउंटर करायला पाहिजे, एवढा मोठा गुन्हेगार आहेस तू। आता तुझ्या बापाची पण सत्ता नाही राहिली या गावात। जंत्रे, गावात आता तुम्हाला काही इज्जत राहिलेली नाहीये। आणि आता जास्त शहाणपणा करायची नाही। सुदेश देव, त्याची बायको गीता देव पोलीस स्टेशन मध्ये बसली आहे माझ्या। तिनेच कंप्लेंट केली आहे तुझी।